पंचांची भूमिका आज बजावली, आजपर्यंत ज्यांनी बजावली त्यांची नावं नक्कीच मी इथं सांगतोय. हॅलो, या दिशेने नंदू लोंढे येतात का? आपण बघतो इथे जर बघितलं आपण तर नाव सांगा. जैद स्ट्राईकला आहे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला अमर. 12वे खेळाडू दोन्ही संघाची या, अन्यथा 5 धावाची पेनल्टी असेल. अन्ना 11 संघाचा आहे, बंडू भोसले 11 संघ या. इथे आपण पाहतोय स्पर्धेचा लाईव्ह आनंद. सोलापूर जिल्ह्याचं लाडकं व्यक्तिमत्व मित्रांनो, तुम्ही जर बघितलं सोलापूर जिल्ह्यामध्ये असं व्यक्तिमत्व नाही. आमचे परममित्र आणि भारताचे बेसबॉलचे कर्णधार होते एका काळी किरण मनेरी, हे देखील या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत आहेत. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील. इथे आपण पाहतोय अमर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तर जैद आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला आहे. लेट्स प्ले, चला खेळूया. इशारा येतोय बाळा डोके सर. स्क्वेअर लेग पंच आहेत ते म्हणजे ज्ञानेश्वर अर्थात माऊली जुनवणे. आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी मला वाटतं गणेश साळवी सर यांच्याबद्दल काय बोलावं सर. ज्यावेळेस 2008 साली मी पुण्यामध्ये आलो होतो, एवढा प्रचंड फॉर्म मध्ये असणारा माणूस म्हणजे तुम्ही गणेश साळवीची केस जर बघितले ना तर MS धोनी जशी स्टाईल जी केसांची होती ती स्टाईल गणेश साळवींची होती. इथे आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 29 धाव या चेंडूवरती असणार नाही. पंच म्हणून देखील मित्रांनो या माणसानं काम केलंय. अगदी शांत संयमी खेळाडू आहे. आज मात्र 40+ जर आपण बघितलं इथे संघ आहे आणि मी नक्की सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये 40+ ची संकल्पना ज्यांनी घेऊन आली. इथे मात्र काय फटका मात्र सुरेख आहे. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर चेंडू सरळ जाईल सीमारेषेपार. षटकार साधावा. धन्यवाद. 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. इथे परत एकदा आपण पाहतोय कमबॅक केले गेले. चेंडू मात्र फिरवलाय. 1 धाव मिळेल. 40+ क्रिकेट राहुल भैया साठे यांनी सुरू केलं. डेक्कनच्या मैदानावर तुम्ही कोथरूड मध्ये जर गेलात इथे आपण पाहतोय पॅडल स्वीपचा फटका. चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार साधावा. धन्यवाद. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय जैदच्या बॅट मधून दुसरा षटकार येताना आपण बघतोय. इथे मित्रांनो बॅटची हलकीशी कडा लागतीये. 1 धाव मिळेल. एका धावेने धाव आणि अंडरआर्म थ्रो किती सुरेख आहे. भासरे यष्ट्यांचा वेध. मला वाटतं तिथे पप्पू रामगुडे आहे का? पप्पू रामगुडे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक देखील समाप्त होतं. एका षटकानंतर धावफलकावरती धावा 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. कोथरूड मध्ये जे आयडियलचं मैदान आहे तिथं आत्ता देखील तुम्ही पहा राहुल भैया सकाळी रोज पावसाळा जर सोडला तर 8 महिने तुम्हाला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतील. आणि 40+ ची पहिली स्पर्धा आपण पाहतोय. मला वाटतं वारजेच्या पुढे सिंहगड आहे त्या मैदानावरती घेतली होती आणि मला समालोचकाची संधी देखील दिली होती भैयानी. त्यामुळे पहिली स्पर्धा खऱ्या अर्थानं करण्याचा मान देखील मला मिळाला. त्यामुळे भैयाचा मी आभारी आहे. इथे आज मात्र आपण पाहतो सेमीफायनल मध्ये संघ दाखल झालाय. तुम्ही विचार करा एका एवढी जबरदस्त आणि तोफखाना असलेला संघ म्हणजे गोलंदाज देखील वेगवान, कटर देखील त्यावेळेस होते, फलंदाजी कर. मी गणेश साळवीचं त्यासाठीच उदाहरण दिलं. गणा साळवीला जर तुम्ही बघितलं मित्रांनो 10 वर्षापूर्वीचा गणा साळवी आणि आता फार मोठा फरक आहे.
सुंदर फलंदाजी करण्यामध्ये माहीर असणारा हा पुणे जिल्ह्यातील खेळाडू आज या मैदानावरती काय करामत करणार आहे. आपण झहीर खानला बघतोय आपल्या साईडने, म्हणजे लॉंगाच्या दिशेने येतोय. CID मध्ये कार्यरत आहेत, पुणे जिल्ह्यामध्ये ते काम करतात आणि क्रिकेट या माणसाच्या नसानसामध्ये भिनलेला आहे. जाऊया दीपक वल्लणवार. या वेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू होता, इथे अपील देखील फार मोठं होतोय. आपण बघतोय मित्रांनो, एक धाव मिळेल. इथे पायचीत नियम नाही. नियम क्रमांक 36 लेग बिफोर विकेट हा नियम आपल्या मैदानावरती अवलंबला जाणार नाही. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 16 धावा मित्रांनो धावफलकावरती लागल्या गेल्यात. तुम्ही जर बघितलं आमर आणि जैद या दोघांची जोडी मैदानावरती आहे. इथे परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एक धाव इथे मिळते. एका धाव्याने धावफलकावरती वाढ. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आपण जर बघितलं खऱ्या अर्थानं आज तिथीनुसार आपण जी शिवजयंती साजरी करतो, आज त्या विषयावरती नक्कीच आपण बोलणार आहोत. कारण यानंतर देखील मला वाटतं 3 ते 4 सामने आहेत. 2 सेमीफायनल, एक फायनल आपण इथे खेळवणार आहे. दीपक वल्लणवार फार मोठा अनुभव आहे. दौंड तालुक्यामध्ये वास्तव्यात असणारे 2 खेळाडू, एक झहीर खान आणि एक दीपक वल्लणवार आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र फटका सुरेख खेळला गेलाय. मला वाटतं डिप्स क्युरेकला काय घडतंय. क्षेत्ररक्षण तिथे भिंतीला चेंडू अडला गेलाय. त्या दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 19 फेब्रुवारी सर आपण जर बघितलं डेटनुसार 19 फेब्रुवारीला आपण शिवजयंती साजरी करतो आणि ही जी आत्ता मार्च आहे म्हणजे जवळ तिथीनुसार आपण ही साजरी करतोय. आज पूर्ण भारतामध्ये जगभर देखील तिथीनुसार जे तिथीला मानतात तर ती मंडळी सगळे आपण पाहतोय आज शिवजयंती साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे जाऊया दीपक वल्लणवार परत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पंचांना पार करेल. यावेळेस जैदच्या बॅटमधून फटका आलाय, परंतु इथे काय घडतंय तर एकच धाव मिळतीये. नक्की ज्या चेंडूंवरती चौकार येणं अपेक्षित आहे या मैदानाची खासियत आहे की इथे तसं घडत नाही. इथे चेंडू अडवले जातात, अडले जातात. इथे पूर्ण चारी बाजूने तुम्हाला भिंती दिसतील आणि त्याच्या आतमध्ये म्हणजे समोरच्या दिशेने सरळ षटकार आहे आणि त्यानंतर जर आपण बघितलं भिंतीच्या पलीकडे चेंडू गेला, डायरेक्ट गेला तर आपण षटकार देतो. भिंतीवरती आदळला तर आपण चौकार देतोय. परत एकदा पुढील चेंडू अमरसाठी. इथे मिस टाइम फटकाय. चेंडू हवे जेल टिपला जाणार का आणि मला वाटतं जेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज संदीप मैदानावरती आलाय. तुम्ही बघा सर, सचिन सर देखील आपल्या सोबत आहे. भारतामध्ये म्हणजे जी संस्कृती आहे ती मला वाटतं जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. परंतु आपले लोक संदीपला सँडी, आनंदला अँडी म्हणजे हे बोलतात. परंतु तुम्ही कधीही बघा पण तिकडचे लोक कधी अँडीला आनंद म्हणणार नाहीत. सँडीला संदीप कधी तुम्हाला म्हणताना ती लोक पाहायला मिळत नाहीत. आपली जी नावं आहेत तर त्याला देखील फार महत्व आहे. त्याला एक इथे मात्र आपण पाहतोय फटका सुरेख खेळला गेलाय. नंदू लोंढे आपण पाहतोय चेंडूवरती धावत येतो. त्या दरम्यान काय होते थोडीशी चूक होतीये. 2 धावा या दरम्यान मिळत आहेत. 2 धाव्याने धावफलकावरती वाढ. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकानंतर 22 धावा. 1 गडी बाद. अमर बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. इथे आता आपण पाहतोय गोलंदाजी कोणाच्या हातात दिली जाणार. 3 डावखुरे खेळाडू आता एकत्र येत आहेत. दीपक वल्लणवार, पप्पू रामगुडे आणि झहीर खान. परंतु चेंडू कोण टाकणार. झहीर खानच्या हातामध्ये चेंडू दिलाय. CID मध्ये जे कार्यरत आहेत पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं काम फार मोठं आहे आणि प्रत्येक स्पर्धा मित्रांनो खेळताना हा माणूस आपल्याला पाहायला मिळतो. यॉर्कर किंग, यॉर्करचा बादशाह म्हणून ज्याला ओळखलं जातं. सचिन सर तुम्ही अनेक मोठमोठ्या स्पर्धा पहा. अनेक प्रोफेशनल खेळाडूंना या व्यक्तीनं आतापर्यंत थांबवून ठेवलेत. रोज प्रॅक्टिस, रोज सामने, ज्या ज्या ठिकाणी मॅचेस असतील त्या त्या ठिकाणी ते दाखल होतात. त्या त्या ठिकाणी एक चांगली कामगिरी करतात. आज इथे मैदानावरती खऱ्या अर्थाने एक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. इथे कशा प्रकारे झहीर खान गोलंदाजी करणार आहे हे देखील पाहणं फार गरजेचं असेल.
यावेळेस मात्र पॅडल स्वीपचा फटका खेळायचा परंतु चेंडू मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाही. एक धाव मिळेल डीप स्क्वेअर मात्र चेंडू अडवला गेलाय. एका धावेने धावफलकावरती वाढ 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एस्टनच्या पाठीमागे आपण पाहतोय राहुल भैया उभे आहेत, ज्यांच्याबद्दल नक्कीच मी मागे सांगितलं होतं. ते व्यक्तिमत्व मात्र एस्टनच्या पाठीमागे पहाडासारखं उभं आहे. जाऊयात पुढचा चेंडू असेल झहीर खान. इथे मात्र फटका सुरेख आणि झेल टिपलाय. अविनाश रामगुडे मात्र झेल टिपतोय. फलंदाज इथं बाद. महेश, नवीन फलंदाज महेश मित्रांनो मैदानावरती दाखल होतोय. इथे आपण जर बघितलं एक बळी देखील मिळवतोय झहीर खान. झहीर खानचं नाव किती मोठं आहे. भारतात देखील आपण जर बघितलं श्रीरामपूरचा गोलंदाज ज्याने टेनिस क्रिकेट देखील खेळलंय सर. म्हणजे झहीर खान अनेक मैदानावरती खेळलाय. पुणा क्लबला तुम्ही बघितलंय, परंतु टेनिसचे सामने जर बघितलं मला वाटतं उरुदी कांचनच्या मैदानावरती देखील खेळलेला आहे. बडोद्यामध्ये गेला, गुजरात या ठिकाणी, आणि त्यानंतर आपण पाहतो मला वाटतं बहिणीकडे गेला आणि तिथून पुढे तिचं क्रिकेटची कारकीर्द सुरू झाली आणि भारताला एक महान गोलंदाज मित्रांनो डावखुराचा मिळाला. इथे जाऊयात. इथे दौंड तालुक्याचा झहीर खान एक सुंदर गोलंदाजी करतोय, परंतु झेल देखील सुरेख टिपला. विद्युत प्रकाश झोतामध्ये इथे सामने सुरू आहेत, अगदी रंगतदार सामने. इथे किट मध्ये देखील आपण पाहतोय आयोजकांनी यांना सगळ्या गोष्टी पुरवल्यात सर. तुम्ही पहा 15 तारखेपासून आपल्याला सगळं नियोजन. इथे फुलटॉस चेंडू फटका खेळला गेलाय. धावबाची संधी काय घडतंय. फेकी चुकीच्या दिशेने आहे. मला वाटतं फेकी जर कदाचित गोलंदाजाकडे दिली असती तर फलंदाज बाद देखील होऊ शकला असता, परंतु मैदानावरती असं काही घडत नाही. इथे एक धाव मिळते. एका धावेने धावफलकावरती वाढ 24 धावा धावफलकावरती मित्रांनो लागले गेलेले आहेत. भारतीयांच्या नसानसामध्ये भिनलेला क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेट शिवाय आपण जगू शकत नाही सर. तुम्ही पहा, कारण क्रिकेट इथे वा पॅडल स्वीपचा फटका. चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. बॉल आला. मॅच बॉल आला. मॅच बॉल घ्या. धावफलकावरती 6 धावेने धावफलकावरती धावा असतील 30. मला वाटतं मी 3 दिवस या स्पर्धेला आहे. 3 दिवसामध्ये सर काय म्हणताय किती झालेत. 2 राहिले सर. 2 झालेत. 4 झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 3 दिवसामधला सर्वात सुंदर फटका आत्ता पाहायला मिळतोय. लाजवाब फटका मित्रांनो. संदीपच्या बॅटमधून येताना आपण पाहिला. इथे मात्र एस्ट्या कव्हर केल्यात. शफल झाल्यामुळे पंच वाईट देणार नाहीत आणि नाराज व्हायचं काही कारण नाही. आपण एस्ट्या सोडून पुढे गेलात आणि पंचांना वाटलं की त्या चेंडूवरती तुम्ही नॉर्मल फटका खेळू शकत होतात, त्यामुळे पंच वाईट देत नाहीत. फलंदाज कधी कधी असे मुद्रा करतात ना की चेंडू वाईट असेल, परंतु मैदानावरती असं काही घडत नाही. यावेळेस सुरेख चेंडू आपण पाहतोय. ब्रह्मास्त्र डागले गेलं होतं ज्यासाठी झहीर खान मित्रांनो ओळखला जातो. इथे षटक समाप्त होतोय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा 30. इथे मात्र मान्यवरांचं आगमन होतोय. मान्य श्री समीरजी चांदेरे
3 षटकानंतर 30 धावा. समीरजी चांदरे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राचे युवकचे सरचिटणीस आहेत आणि यांचे या ठिकाणी आगमन होतंय. आपण स्टेजवरती या. इथे आपण पाहतोय फटका सुरेख चेंडू हवे झेल टिपला गेलाय. झहीर खान इथे झेल टिपतोय फलंदाज बाद. धन्यवाद. किती सुवर्ण योग आपण पाहतो इथे खऱ्या अर्थानं आहे. सचिन सर तुम्ही पहा पाठीमागची देखील स्पर्धा होती त्यावेळेस देखील शिवजयंती होती 19 तारखेपासून आणि इथे देखील आता आपण आहे तर तिथीनुसार शिवजयंती आहे. आपण पाहतोय अनेक वेळा नक्कीच हा विषय तर फार मोठा आहे बोलण्यासारखा आहे. आपण घेऊयात. धावफलकावरती धावा आहेत 30 आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय अक्षय. अक्षय मैदानावरती आलाय. 4थं षटक दीपक वल्लणवार. म्हणजे 5 षटकामधली 2 षटका तुम्ही जर बघितलं तर कोणाच्या हातामध्ये दिलेत तर दीपक वल्लणवार मॅन फ्रॉम दौंड. इथे काय घडतंय आपण पाहतोय. मला वाटतं नक्कीच इथे बाळा सर सर बोला. डेड बॉल नाही याला डेलिब्रेट रन म्हणतात. तुम्ही जर बघितलं बॉल आहे धावा नसतात. ह्याचं रिझन असं आहे आंतरराष्ट्रीय मध्ये नियम आहे की तुम्ही प्रत्येक चेंडूवरती शॉर्ट ऑफर केला पाहिजे. तुम्ही शॉर्ट ऑफर नाही केला तर तिथे तुम्ही धाव घेऊ शकत नाही. इथे आपण पाहतोय मित्रांनो फटका खेळला जाईल. मिड विकेटला चेंडू येतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत नक्कीच एक सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. संदीपच्या बॅट मधून एक षटकार सुरेख आलाय. तो नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मिड विकेटचा शतकी चेंडूवरती येतोय. त्या दरम्यान थोडीशी चूक आणि इथे मात्र काय 2 धावा पूर्ण. 2 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही लक्षात घ्या यातले काही खेळाडू अग्रेशन मध्ये सचिन सर का खेळतात. तुम्ही पप्पू रामगुडेला पहा आयकॉन म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर खेळतो. महाराष्ट्र सोडा भारतभर खेळतो. झारखंड असेल गुजरात असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल प्रत्येक राज्य या माणसानं खऱ्या अर्थानं जाऊन क्रिकेट खेळलंय. त्यानंतर झहीर खानला देखील आपण बघतोय. दीपक वल्लणवार देखील प्रोफेशनल क्रिकेट आत्ताही खेळतो. जवळत परत पुढचा चेंडू असेल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. परत एकदा आपण पाहतोय खोदून काढलाय. नंदू लोंढे मात्र चेंडूवरती येईल. चेंडू उचललाय फेकलाय त्या दरम्यान 2 धावा पूर्ण. तुम्ही जर PTPL 2018चा जर आठवत असेल म्हणजे ज्या संघाने फायनल जिंकली क्वालिफाय मध्ये ह्या नंदू लोंढेने म्हणजे आपल्या डाव्या साईडला जे उभे आहेत तर ह्या एकट्या नंदू लोंढेने फलंदाजी केली होती. त्याच्या जीवावरती तो संघ क्वालिफाय झाला होता. आज मात्र इथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे चेंडू सुरेख यष्टीच्या पाठीमागे थोडीशी चूक परंतु काय घडतंय इथे फलंदाज धावबाद. नियम क्रमांक 38चा अवलंब करताना पंच पाहायला मिळतात.
धावबाद होईल. मित्रांनो नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. नक्की तुम्ही जर बघितलं सचिन सर, आपण क्रिकेटमध्ये पहा, हा विकेट्स तुम्ही पाहतोय पडल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वात जास्त वाईट वाटतं. आणि तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर अभ्यास केला, सर्वात जास्त धावबाद होण्याचा विक्रम हा वसीम अक्रमच्या नावावरती आहे. त्याने जास्त सामने केलेत. 38 वेळा तो बाद झाला. आणि इंजुमाम उल हक पाकिस्तानचा कर्ण, तो देखील 38 वेळा बाद झालाय. आणि त्यानंतर 2 नंबरचा लागतो तो म्हणजे हैदराबादचा एक स्टार खेळाडू, ज्याला चॉकलेट बाय म्हणून 1990च्या काळामध्ये भारतामध्ये ओळखलं जायचं, असा मोहम्मद अझरुद्दीन, ज्याच्या आयुष्यावरती आझर चित्रपट देखील आला. तर तो 37 वेळा बाद झालाय. आणि आतापर्यंत आंतरराष्ट्रीयमध्ये असा एकच सामना झाला भारत आणि न्यूझीलंड, ज्यामध्ये 7 खेळाडू धावबाद झाले होते. आतापर्यंत एवढे जास्त खेळाडूचं रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळत नाही. इथे मात्र संदीप बाद होऊन मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज चेतन, तर गोलंदाज आपण पाहतोय अविनाश अर्थात पप्पू रामगुडे. पप्पू रामगुडे आपल्याला खऱ्या अर्थाने इथे गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे, पाहायला मिळेल. इथे मात्र फटका आपण पाहतोय थोडासा फसलाय, बॅटची कडा लागून मला वाटतं चेंडू डोक्यावरती आदळतोय. पॉइंटला चेंडू गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 36 धावा नियंत्रित. मित्रांनो या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. तुम्ही मैदानावरती जर बघितलं तर 40+ खेळाडू आहेत. त्यांच्या विरोधामध्ये नवीन अंडर 35 म्हणण्यापेक्षा सर सगळेच मला वाटतं 20 ते 25च्या मध्ये असतील. आणि इथे या नवख्या खेळाडूंच्या विरोधामध्ये एक क्रिकेटचा फार मोठा अनुभव आपण पाहतोय. इथे क्रिकेटचं महासंग्राम, क्रिकेटचं रणयुद्ध, रणशिंग कधीच फुकलं गेलंय. 15 तारखेला आज पहिला सेमीफायनल. अविनाश रामगुडे परत एकदा सज्ज होईल. लेफ्ट मुहूर्त विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला. इथे दीपक वल्लनवार चूक करतोय. इथे काय चेंडू सीमारेषा बार, चौकार 4 धावा. धन्यवाद डीजे. धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धावा आहेत 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. थोडीशी चूक मित्रांनो, तब्बल 3 धावा एक्स्ट्रा देऊन जातीये. इथे चेंडू सुरेख आहे. चेतन आणि अक्षय या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होताना पाहायला मिळेल. पप्पू रामगुडे, काय सुरेख गोलंदाजी आहे. नसा नसामध्ये मित्रांनो या माणसाच्या क्रिकेट भरले. पूर्ण जीवन ज्या माणसाने क्रिकेट. इथे फुलटॉस चेंडू होता, फटका खेळला गेलाय. काय घडतंय आपण पाहतोय. नंदू लोंढे चेंडू अडवतोय मिड विकेटला. इथे फेकी सुरेख. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे. 2 चेंडू शेवटचे शिल्लक असतील. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. पप्पू रामगुडे मात्र एकही मोठा फटका खेळू देत नाही. एक चौकार जो लॉंग ऑनच्या दिशेने आला ती मात्र दीपक वल्लनवारने केलेली थोडीशी चूक होती. इथे पुढे सरचा ओन फटका खेळायचा आहे. आणि तुम्ही इथे वाईड, सचिन सर तुम्ही बघितलं ना तर वाईड सुद्धा तुम्ही पंचांना मागू शकत नाही. हा नियम आहे, कारण हा वाईडचा कॉल पूर्णपणे पंचांचा असतो. इथे मात्र बाळा डोके, डिंगडॉंग प्रतीकचं नाव, आता प्रतीक 11 म्हणून जे संघ खेळतो, पूर्वी डिंगडॉंग नावाने अनेक खेळाडू त्यामध्ये आपल्यातले देखील 3 ते 4 मला वाटतं औंध नगरी मधले खेळत होते. सुनील गुंजाळ सरांबद्दल आपण बोललो, बाळा चौबारेबद्दल आपण बोललो. इथे बॅटच्या हलकीशी कडा, शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जाईल. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. काय घडतंय तर मला वाटतं धावबाची संधी. इथे पप्पू रामगुडे चूक करणार नाही. एकच धाव मिळतीये. 42 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 43 धावांची गरज आहे बंडू भोसले 11 संघाला. इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं अण्णा 11 संघाने 42 बनवल्यात. 43 धावांची गरज. आता दुसरा सेमीफायनल असेल झुंजार क्रिकेट क्लबच्या विरोधामध्ये बॉडीगेट, शिवा कांबळे आणि झुंजारचे कर्णधार. या
42 झालं, 43, 43, 43 धावा बनवायच्यात. झुंजार 11 संघाचे कर्णधाराला विनंती आहे या, आणि बॉडीगेट संघाचे कर्णधार या शिवा कांबळे या दिशेने येत आहेत, आणि झुंजारचे देखील कर्णधार आपण लवकर या. 5 षटकांचा सामना असेल. आणि विनंती आहे ज्यांच्या नावाने आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण भरवली आहे, असे आपले डॉक्टर सागर बालवडकर यांना देखील विनंती आहे की आपण या, कारण टी शर्ट जर्सीचं देखील या ठिकाणी अनावरण होणार आहे. दोन्ही संघाला आपण सेमीफायनलमध्ये 4 संघाला आपण रंगीबेरंगी जर्सीज देतोय. सागर सरांना विनंती आहे आपण या. चला फलंदाज सर, धन्यवाद ज्ञानेश्वर सर. चला फलंदाज, चला क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य डे नाईट क्रिकेट फुलपिच स्पर्धा 15 तारखेपासून आपल्याला पाहायला मिळते. आजचा हा शेवटचा दिवस आहे. या विनंती आहे सर. इथे पप्पू रामगुडीच्या बॅट मधून एक सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पहाडी हल्ला आपल्याला पाहायला मिळाला. इथे परत एकदा चेंडू सुरेख आहे. इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं निर्धाव चेंडू सांगता होतीये. सुरेख गोलंदाजी मित्रांनो. आशिष, आपण जर बघितलं ऍक्शन देखील थोडीशी वेगळी, तुम्ही एक वेगळ्या ऍक्शन मध्ये जर बघितलं तुम्ही, जसप्रीत बुमराला आपण पाहतो भारताकडून खेळतो, त्यानंतर लसित मलिंगा श्रीलंकेचा खेळाडू तुम्ही बघितलाय, तुम्ही मुथय्या मुरलीधरनला एक वेगळ्या ऍक्शन मध्ये बघितलंय. इथे काय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चेंडू थांबवलाय. पप्पू रामगुडे सारख्या खेळाडूला 4 चेंडू मध्ये केवळ एक फटका इथे बनवतोय, एक फटका मारता आलाय. आशिषने मात्र चांगली गोलंदाजी केली. एक फलंदाज बाद देखील आहे. एका षटकानंतर 6 धावा. समीकरण जर बघितलं 43 धावांची गरज आहे. 30 चेंडू मध्ये 43. इथे आता 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय बाबा. या ठिकाणी कैलासदादा गायकवाड, विधी समिती अध्यक्ष माजी यांचे आगमन होत आहे. त्यांचे सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी बाळासाहेब पवार सामाजिक कार्यकर्ते यांचेही हार्दिक स्वागत.
इथे आपण बघतोय बाबा गोलंदाजी करण्यासाठी आला, एक धाव या चेंडूवरती आली, एका धावेने धावफलकावरती वाढ 7 धावा. पप्पू रामगुडे जर आपल्या लयमध्ये आला, इथे आपण पाहतोय काय घडतंय. चेंडू मात्र डेड आहे. डेड बॉल घोषित करताना आपण मेन पंचांना पाहतोय. नंदू लोंढे नक्की चर्चा करताना पाहायला मिळेल. पप्पू रामगुडे देखील आपण पाहतोय चर्चा करताना पाहायला मिळेल. चला या ठिकाणी पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. पंच जो निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. 200 रुपयाचं पारितोषिक जमा झालंय एम्स हॉस्पिटल तर्फे. आपण पाहतो हितेश माने. पप्पू रामगुडेने एक षटकार खेळलाय, 200 रुपये जमा झालेले आहेत. जाऊयात बाबा परत एकदा सज्ज होईल. इथे चेंडू सुरेख आहे, निर्धाव आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. पप्पू रामगुडे जर आपण बघितलं मित्रांनो, खऱ्या अर्थानं अनेक वर्ष गेली, एक 20-22 वर्ष पुणे जिल्ह्यातून क्रिकेटची केलेली सुरुवात, अतिशय गरीब कुटुंबामध्ये झालेला जन्म, आणि आपण पाहतोय क्रिकेटच्या कौशल्यावरती या माणसाने आपलं आयुष्य उभा केलं. इथे मात्र फटका सुरेख आहे. चेंडू आपण पाहतोय हवेमध्ये झेल टिपला गेलाय. फलंदाज इथे बाद आहे, झेल टिपला गेला. दुसरा फलंदाज महत्वाचा बाद होतोय. पहिली गेलेली जोडगोळी मात्र आता आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर येते. राहुल भैया देखील बाद होऊन बाहेर आले. त्यानंतर पप्पू रामगुडे देखील बाद होऊन बाहेर आलाय. इथे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होईल अजीजला आपण पाहतोय मैदानावरती जातोय. आता नंदू लोंढेवरती फार मोठी जिम्मेदारी आली असेल. इथे फलंदाज आहेत, गणा साळवीला देखील मित्रांनो मैदानावरती येणं अजून बाकी आहे. बाबा मात्र एक महत्वाची सफलता, पप्पू रामगुडे बाद होऊन मैदानाच्या बाहेर आलाय. धावफलकावरती धावा जर आपण बघितल्या तर 7. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. इथे मात्र पॉइंटच्या दिशेने फटका खेळला गेला. शतरक्षण देखील सुरेख होतोय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 43 धावा बनवायच्यात. इथं 8 धावा आत्ता बनल्या गेल्यात. समीकरणाकडे जर आपण आलो, 20 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. म्हणजे सामना कोणता संघ जिंकेल हे आता आपण इथं बसून सांगू शकत नाही, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. इथे क्रिकेटचा फार मोठा अनुभव ज्यांच्या पाठीशी आहे तो संघ मात्र फलंदाजी करतोय. इथे खोलवर टप्प्यात चेंडू टाकला गेला. 1च धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. आपण पाहतोय गोलंदाजी तुम्ही पहा. आशिषला देखील आपण बघितलं सुरुवातीला चेंडू टाकताना. त्यानंतर बाबा देखील सुरेख गोलंदाजी करतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत.
नंदू स्ट्राइक वरती आहे. इथे काय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं षटक समाप्त होईल. 2 षटकानंतर 9 धावा, 2 गडी बाद. आता चेंडू शिल्लक असतील 18 आणि धावा बनवायच्यात 34. 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज. जईद आपण पाहतोय. अजीज इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळला गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 10 धावा धावफलकावरती सर लागल्या गेल्यात. सचिनचा जर्सी नंबर आहे आणि इथे सामना 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे. दररोज जी प्रॅक्टिस केली जाते, दररोजचे सामने आपण खेळतो. आता इथे जिंकणं हा एकच पर्याय असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये 4 ऑप्शन मिळतात, परंतु इथे तुमच्या समोर ऑप्शन नाही. जिंकणं हा एकमेव पर्याय आहे. इथे नंदू लोंढेच्या बॅटमधून फटका आलाय. चेंडू हवेत. काय घडतंय? झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. ज्ञानेश्वर सरांच्या पाठीमागे जेवढी मंडळी उभा आहे ना, त्यांना विनंती आहे आपण बाजूला या. लेग अंपायरच्या पाठीमागे जेवढे लोक उभा आहेत सर, त्यांना हात करा. चला सामना थांबवून. ज्ञानेश्वर सर तुम्ही तुमच्या जागेवरती या. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाजूला येऊन सामना बघा. इथे फटका सुरेख, परंतु चेंडू हवे. झेल टिपलाय. आजीज देखील बाद. इथे आपण पाहतोय लागोपाठ 2 फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर येत आहेत. बंडू भोसले 11 संघाला मात्र आपण पाहतोय जवळपास हा बसलेला 5वा धक्का आहे. राहुल भैया बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय पप्पू रामगुडे बाद. धन्यवाद धन्यवाद. डीजे इंग्लिश गाणी वाजवू नका. विनंती आहे. यूट्यूब वरती कॉपीराईट होऊन खऱ्या अर्थानं हे सगळं बंद होईल. त्यामुळे मराठी, हिंदी, साऊथ इंडियन गाणी वाजवा. जवळ मित्रांनो, नवीन फलंदाज संतोष. 4 फलंदाज बाद आहेत. संतोष मैदानावरती दाखल झालाय. 43 धावांची गरज आहे. इथे दीपक वल्लणवार आपण पाहतोय आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. जईद गोलंदाजी करतोय. हॅट्रिक चेंडू इथे खोलवर टप्प्यात चेंडू टाकला गेला होता आणि मला वाटतं काय घडतंय, थोडीशी झालेली चूक, परंतु तिचा प्रयत्न सुरेख होता. जर चेंडू एसच्या नंबरवरती आदळला असता तर कदाचित 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 11 धावा.
इथे 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि सामने बनू शकतात. फक्त तुमची इच्छाशक्ती तेवढी पाहिजे. लक्षात घ्या 438 धावा ज्यावेळेस ऑस्ट्रेलियाने बनवल्या होत्या. इथे आपण पाहतोय लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला फटका खेळला दीपक बोलर. बाबा मात्र चेंडूवरती येतो त्या दरम्यान दुसऱ्या धावायचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण होत आहेत. खूप वेळानंतर आपल्याला सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 13 धावा धावफलकावरती आहेत. दीपक वल्लणवरच्या बॅटमधून हा फटका आता येताना आपण बघितला होता. इथे मेन पंच आहेत ते म्हणजे बाळू डोके, स्क्वेअर लेग पंच माऊली जुनवणे. इथे फुलटॉस चेंडू आणि मला वाटतं या चेंडूंचा खरपूस समाचार घ्यायला हवा. फुलटॉस चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडणं गरजेचं आहे. त्यावरती 1 धाव येते. षटक समाप्त होईल 14 धावा. षटक समाप्त होतं ते म्हणजे 3 षटकानंतर 14 धावा. थोडासा अडचणीमध्ये संघ आलाय. आता 12 चेंडू मध्ये बनवायच्यात 29. 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. इथे 15-15 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. कारण तुम्ही पहा जास्त नाही 4 षटकारांची गरज आहे. आणि संतोष मध्ये आपण पाहतो ती ताकद आहे. दीपक वल्लणवारला देखील आपण डावखुर हाताच्या फलंदाजांना देखील षटकार जवळ आहे. तुम्ही जर बघितलं लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट या रिजन मध्ये या क्षेत्रामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर डावखुर हाताचा फलंदाज सहजपणे षटकार खेळू शकतो. इथे दीपक वल्लणवारला ती संधी आहे. परंतु आशिष ज्याने सुरुवाती षटक पहा राहुल भैयांना बाद केलं आणि पप्पू रामगुडे सारख्या तगड्या फलंदाजाने 1 षटकार खेळला. परंतु नक्कीच 3 चेंडूवरती थांबवून ठेवलं होतं. एवढी सुरेख गोलंदाजी पहिलं षटक आपण पाहिलं होतं. इथे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं. प्रेक्षकांना विनंती आहे पाठीमागे या, बाउंड्री लाईनच्या बाहेर या. लॉंग ऑनला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आहे थोडंसं बाहेर या. जाऊयात पुढचा चेंडू. पहिला चेंडू असेल 4थ्या षटकातील. 12 चेंडू आणि 29 धावा. दीपक वल्लणवार इथे धावा बनवणार का? इथे सेमीफायनलचा मुकाबला आहे आणि या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. इथे काय घडतंय मला वाटतं हा चेंडू वाईड आहे. इथे चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव मिळेल. दंडित करण्यात आलंय. 1 धावेने धावफलकावरती वाढ 15 धावा. इथे चेंडू सुरेख आपण पाहतो. इथे खऱ्या अर्थानं मान्यवरांचं देखील आगमन होतोय. माननीय नगरसेवक कैलास दादा गायकवाड आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्र परिवार, त्याचबरोबर माननीय सभापती स्थायी समिती नगरसेवक अतुल दादा शितोळे यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. तर मी डॉक्टर सचिन आपण पाहतोय सागरजी बालवडकर आणि औंध क्रिकेट क्लबच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. आपण या आणि मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. इथे चेंडू सुरेख होता. चेंडू पॅडावरती आता झालाय. डायरेक्ट थ्रो कदाचित केला असता तर. चेंडू हातामध्ये घेतला आणि जईतकडे पाहिलं. एसटी रक्षकाने थांबवलं होतं. 1 धाव मिळतीये. 1 धावेने धावफलकावरती वाढ 16 धावा. 16 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या गेल्यात. फार मोठी धावसंख्या बनवावी लागेल संतोषला. आता इथे आपण का आलोय? फायनल मध्ये जर आपला संघ जाऊन ठेवायचा असेल तर इथे चौकार षटकार खेळावे लागतील. इथे लोअर फुलटॉस चेंडू आपण पाहतोय. चेंडू अडवला जाईल. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण होतोय. 1 धाव मिळेल. 1 धावेनं मात्र फारसा फरक आपण पाहतोय. अण्णा 11 संघाला पडणार नाही. परंतु बंडू भोसले 11 संघ मात्र अडचणीमध्ये आहे. 1 धाव आल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय पुढील चेंडूवरती प्रेशर वाढतं. तुम्हाला चौकार षटकार खेळावेच लागतील. इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फटका खेळलाय. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. विनंती आहे ते समोर जे लोक उभे आहेत मान्यवर उभे आहेत त्यांना विनंती आपण पाठीमागे या. स्टेजच्या उजव्या बाजूला जेवढी मंडळी उभी आहे त्यांना या आणि मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. मान्यवरांना माझी विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. कारण तिथे खेळाडू उभा आहे.
तिथे चेंडू मात्र फार वेगाने येतो. इथे चेंडू देखील प्रचंड वेगाने टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय आशिष. वेग वेग आणि फक्त वेग, वेगावरती आता स्वार झालाय. परंतु नक्कीच पप्पू रामगोडेचा एक षटकार सोडला तर नक्कीच आपण पाहतो एकही फलंदाज मोठा फटका खेळू शकला नाही. 3 फलंदाज 4 फलंदाज झेलबाद झाले. इथे मात्र एसट्या कव्हर केले गेले होते परंतु चेंडू आपण पाहतो एसट्यावर जाताना पाहायला मिळतोय. इथे षटक समाप्त होतोय. 4 षटकानंतर 19. आता 6 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे आणि ही धावसंख्या देखील बनली जाते. काल आपण पाहतोय बालेवाडी संघाने पहिल्या षटकामध्ये 24 बनवल्या होत्या. अनेक सामन्यांमध्ये आपण पाहतोय ही धावसंख्या बनवली जाते. एका चेंडूवरती देखील 17 धावा टेनिस क्रिकेटमध्ये आपण बघितलेत. 2 चेंडूवरती 12 बघितलेले आहेत. 1 चेंडूवरती 11 देखील आपण बघितल्यात. इथे 6 चेंडूवरती 24 धावांची गरज. आता नवीन गोलंदाज जाफर. आपण पाहतोय संतोष मैदान आणि नवीन गोलंदाज आहे. तुम्ही जर बघितलं प्रेशर देखील असेल. संतोषने जर 4 षटकार खेळले तरी तर नक्कीच या मैदानावरती इतिहास रचला जाईल आणि इतिहास हे बनवण्यासाठी असतात. इथे 6 चेंडूमध्ये 4 षटकार लगावणार का? जाफर परत एकदा सज्ज होईल. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ब्रह्मास्त्र डागलं गेलं होतं. पहिला चेंडू निर्धाव. 5 चेंडू आणि 4 षटकार इथे मारण्याची गरज. 5 चेंडू 24 धावा आणि ते कंपल्सरीचेच आहे म्हणजे तुम्हाला 4 षटकार हे कंपल्सरी मारावेच लागतील. इथे आपण पाहतोय मित्रांनो फटका सुरेख खेळला गेलाय परंतु मिड विकेटला चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. इथे धावबाची संधी आणि इथे मात्र धाव बनतीये. इथे 2 धावा बनतायत. 2 धावांनी धावफलकावरती वाढ. 21 धावा. 4 चेंडू आहेत. सामना जिंकण्याची आणखी देखील संधी आहे. इथे स्टॅक कव्हर केल्या परंतु मित्रांनो फटका बसू शकत नाही. चेंडू मिडल ऑफ द बॅट होऊ शकत नाही. इथे जाफर पाहतोय आपण राईट मुहूर्त विकेट. इथे लोअर फुलटॉस चेंडू आहे. आता संतोषला देखील माहिती आहे की आता इथून पुढे काय होऊ शकणार नाही त्यामुळे नक्कीच एक धाव घेतली गेली. फार मोठ्या फरकाने आपण पाहतोय हा सामना खऱ्या अर्थानं बंडू भोसले 11 संघ गमावताना पाहायला मिळतोय. अनेक मैदानावरती ज्यांनी मित्रांनो हुकूमत गाजवली. अनेक मैदानाच्या खेळाडूंनी गाजवलेत तर ते खेळाडू मात्र यामध्ये खेळताना आपण पाहतोय. परंतु आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथे चेंडू एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलकावरती वाढ. 23 धावा. शेवटचा चेंडू आहे आणि 20 धावांची गरज आहे. इथे एका चेंडूवरती 20 धावा बनल्या जाणार नाहीत. ICCच्या नियमाप्रमाणे एका चेंडूवरती जास्तीत जास्त 8 धावा काउंट होतात. इथे स्लोवर चेंडू होता. फटका खेळलाय परंतु सामना जिंकला तो म्हणजे अण्णा 11 संघाने फायनल मध्ये दाखल होत आहेत. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मित्रांनो आपण जर मान्यवर नक्कीच दाखल होत आहेत. डीजे आपण थांबा. इथे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती फार प्रार्थनीय होती असे आपले सर्वांचे लाडके माननीय नगरसेवक कैलासदादा गायकवाड आणि त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवार. त्याचबरोबर माननीय सभापती स्थायी समिती माननीय नगरसेवक अतुलदादा शितोळे. त्याचबरोबर राष्ट्रवादी महिला उपाध्यक्षा सो शीलाताई भालेराव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पत्रकार बाबाजी तारे या मान्यवरांचे या ठिकाणी आगमन झालंय. मंचावरती उपस्थित आहेत तर त्यांचं देखील मी औंध क्रिकेट क्लब व डॉक्टर सागर बालवडकर यांच्याकडून नक्कीच सहर्ष स्वागत करतोय. खंडेराया प्रतिष्ठानचे संस्थापक गणपतराव जी बालवडकर यांचं देखील या ठिकाणी
आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मी कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर पत्रकार अभिजित भडकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय तर त्यांचं